कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेच्या सिरीजमधील बुद्धिमत्ता या विषयातील स्वाध्याय क्रमांक 2.3 की जो वर्गीकरणावर आधारित आहे आणि त्यामधील वर्गीकरणामधील संख्या हा घटक आज आपण पाहणार आहोत. तर चला चालू करूया. तर बघा, वर्गीकरण म्हणजे काय की तीन संख्या ह्या एक काहीतरी नियम फॉलो करतायत आणि चौथी संख्या ती नियमाला अपवाद आहे, त्या नियमाला ती संख्या काय आहे? अपवाद आहे. म्हणून आपल्याला ती वेगळी संख्या शोधायची आहे. तर ते कशी शोधायची आहे, त्याच्यासाठी लॉजिक काय काय असतील, कशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडूया. तर असे एकूण 45 प्रश्न आज आपण घेऊन येणार आहोत की ह्या 45 प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला वर्गीकरणामधील कोणताही प्रश्न अडणार नाही, सहज सुटतील. तर चला पहिल्या प्रश्नापासून चालू करूया. मग बघूया की ज्यावेळेस आपल्याला 4 अंकी संख्या मिळालेल्या असतात, 4 अंकी, तर 4 अंकी संख्या दिल्यानंतर आपण त्यामध्ये काय काय चेक करू शकतो. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला 4 अंकी संख्या देतात त्यावेळेस आपण घन, वर्ग ह्या संख्या शोधत बसायच्या नसतात की ही घनसंख्या आहे का वर्गसंख्या आहे, असं नाही. कधी कधी आपण 4 अंकी संख्या दिल्यावर 2-2 संख्यांचा गट पण केलेला योग्य ठरतो, 2-2 संख्यांचा गट, किंवा एकाडे एक संख्या चेक करायच्या असतात की. आणि अजून एक लॉजिक काय की त्या संख्यांची बेरीज करायची असते. काय करायची असते? बेरीज समान येते का हे चेक करायचं असतं. तर बघा, 6 4 10 4 14 यांची बेरीज 14 आली, 6 4 10 4 14 2 16 याची बेरीज 16 आली आणि खालची पण बेरीज काय 14 येत नाही. म्हणजे ही बेरजेवून सुटणारं एक्झाम्पल नाही, हे कळतंय. मग आपण एकाडे एक संख्या बघू. 3 मध्ये 3 मिसळलं 6 आलं, 1 मध्ये 3 मिसळलं 4 आलं, 2 मध्ये 2 मिसळलं 4 आलं, 4 मध्ये 2 मिसळलं 6 आलं, 7 मध्ये 2 मिसळलं 9 आलं, 2 मध्ये 2 मिसळलं 4 आलं, 5 मध्ये 2 मिसळलं 7 आलं, 3 मध्ये 2 मिसळलं 5 आलं. म्हणजे जर आपण बघितलं तर एकाडे एक संख्या ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये काय केलं आहे आपण की 2-2 संख्यांची वाढ केलेली आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण 3-3 संख्येची वाढ केलेली आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया आपण. आता बघा, हा प्रश्न आहे 3 अंकी. मग ज्यावेळेस आपण 3 अंकी प्रश्न बघतो त्यावेळेस आपण कोणत्या कोणत्या गोष्टी चेक करत असतो की घनसंख्या आहे का, ती वर्गसंख्या आहे का तिला कोणत्या संख्यांनी भाग जातोय, 11ने भाग जातोय, कशाने, हे आपण चेक करत असतो. जर येथे बघितलं तर ह्या 2 विषम संख्या आहेत, ह्या 2 समसंख्या आहेत, ठीक आहे. म्हणजे आणि दुसरी गोष्ट बघितली तर आपण 3ने भाग जातोय का हे, तर तिथं काय तसं दिसत नाही. मग दुसरं काय असतं की वर्गसंख्या. मग बघा, 327 च्या आधीची वर्गसंख्या काय आहे? 324. 327 च्या आधीची वर्गसंख्या 324 आहे. 844 च्या आधीची वर्गसंख्या आहे 841. 532 च्या आधीची वर्गसंख्या आहे 529 आणि 627 च्या आधीची वर्गसंख्या आहे 625. मग बघा की 324 आणि 327 मध्ये 3चा फरक आहे, 841 आणि 844 मध्ये 3चा फरक आहे, 529 आणि 532 मध्ये पण 3चा फरक आहे, 625 आणि 627 मध्ये 2चा फरक आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर हे अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात. वर्गसंख्या आहे ते आपण चेक करायचे असते. तर बघा, हा प्रश्न अजून सोप्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा म्हणलं तर हा 135 डिग्री आणि 45 डिग्री असा आहे तो. असे पर्याय लिहूया आपण, म्हणजे ते अजून सोपे वाटतील. बघा, हा 2020 ला पडलेला प्रश्न आहे. आता बघा की असे 4 पर्याय दिलेले आहेत. मग येथे पहिली तर गोष्ट आपल्याला कळते की हे सगळे कसे कोण आहेत, हे विशाल कोण आहेत आणि हे लघु कोण आहेत. पण इथं काय दिलंय, हा लघु कोण दिलाय आणि हा विशाल कोण दिलाय. एक तर ते लॉजिक असेल, किंवा आपण काय करू की या 2 संख्यांची बेरीज करू. 135 अधिक 145 यांची बेरीज काय आली 180. 105 अधिक 175 किती बेरीज आली 180. 155 अधिक 25 यांची बेरीज किती आली
180 आणि 125 अधिक 65 ची बेरीज किती आली 190, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे. हे तिन्ही कोण कसे आले, रेषीय जोडीतील कोण आले, अँगल्स इन लिनियर पेअर असं आपण म्हणू शकतो. आता हा प्रश्न बघा की 21/441 आहे. 2 नंबर पर्याय आहे 16/256. तिसरा पर्याय आहे 24/576 आणि चौथा पर्याय आहे 30/600. मग आपण जर बघितलं की 24चा वर्ग 441 असतो, 16चा वर्ग 256 असतो, 24चा वर्ग 576 असतो, 30चा वर्ग 900 असतो, 600 नसतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. वर्गसंख्यांवर हे पण प्रश्न बरेचसे अवलंबून असतात. हा प्रश्न बघितला तर 63, 49, 21 ह्या 7च्या पाड्यातील संख्या आहेत. 7च्या पाड्यातील संख्या म्हणजे यांना 7 ने भाग जातो, 7 ने भाग जाणाऱ्या संख्या, बरोबर. पण 97ला भाग जातो का, 97ला 7 ने भाग जात नाही, म्हणून उत्तर काय येईल 97. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. 382, 264, 443, 831 जर आपण इथे बघितलं तर ह्या दोन संख्या कशा आल्या, ह्या दोन संख्या आल्या सम, ह्या दोन संख्या आल्या विषम. म्हणजे सम आणि विषम मध्ये तर आपण उत्तर शोधू शकत नाही. दुसरी गोष्ट, सम आणि विषम मध्ये उत्तर सहसा शोधायचं नाही, कारण की तसा प्रश्नच एक्झामिनर एवढा सोपा प्रश्न 5वी 8वी स्कॉलरशिप किंवा मोठ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी हा सेट करत नाही. पुढचं लॉजिक जर आपण शोधायचं ठरलं तर 382च्या आधीची वर्गसंख्या नंतरची वर्गसंख्या पण जवळपास नाहीये. ठीक आहे. 264च्या आधीची पण वर्गसंख्या आणि नंतरची वर्गसंख्या ह्यांमध्ये फरक आहे. मग अजून काय लॉजिक असेल तर आपण 3 संख्यांची बेरीज करूया. 8 आणि 2 10 आणि 3 13 यांची बेरीज 13 आली. बघा 6 आणि 2 8, 8 आणि 4 12. ठीक आहे. यांची पण 8 आणि 3 11 आणि 1 12 आणि यांची बेरीज किती आली 11. म्हणजे बेरजेवर पण नाही सुटणार. मग आपण काय करूया की ह्या संख्यांमधला गुणाकार चेक करूया. 3 आणि 8चा गुणाकार 24, 24 दुने किती 48. बघा 6 दुने 12, 12 चौक 48. म्हणजे गुणाकारचं लॉजिक आहे 4 आणि चौक 16, 16 त्रिक किती 48. म्हणजे हा सगळे गुणाकाराचं लॉजिक दिसले. 8 त्रिक 24, 24 एके 24. उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने लॉजिक आपल्याला चेक करायचे असतात. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. आता ज्यावेळेस आपण प्रश्न क्रमांक 7 बघतोय त्यावेळेस आपण काय काय चेक करू शकतो बघा. आता जवळपास ह्या संख्या बघितल्या तर सगळ्या 2च्या पटीतील संख्या आहेत. पुढे बघितलं तर यामध्ये सर्व संख्या सम दिसत आहेत. मग यामध्ये आपण काय करू शकतो बघा की ही एकटी संख्या वर्गसंख्या, बाकीच्या संख्या काय वर्गसंख्या नाहीत. म्हणजे वर्गसंख्याचं पण लॉजिक नाही लागू शकत. बघा लॉजिक कसं लावायचं असतं की 3 संख्या एका फॉर्मॅटमध्ये आल्या पाहिजेत, चौथी संख्या वेगळी आली पाहिजे. ठीक आहे. तर बघा 6 आणि 1 ची बेरीज केली किती आली 7, 7 आणि 2 ची बेरीज किती आली 9, 9 आणि 2 ची बेरीज किती आली 11, 7 आणि 2 ची बेरीज किती आली 9, 9 आणि 8 ची बेरीज किती आली 17. म्हणजे जर आपण बघितलं तर हा मूळ संख्या आहे, मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही पण कशी आहे मूळ संख्या. उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने हे या प्रश्नाचे उत्तर येईल. अजून एक लॉजिक लागू शकतं की 4 ने भाग जाणाऱ्या संख्या, 4 ने भाग जाणाऱ्या संख्यामध्ये 98ला 4 ने भाग जाणार नाही. मग त्यावेळेस आपण ते उत्तर देऊ शकतो. पण कसं राहतं अशा प्रश्नांमध्ये की मेन लॉजिक काय असू शकतं त्या लॉजिकवर तो प्रश्न असतो. आता पुढे बघा 94/25. दुसरा काय आहे 62/16. 3 नंबर 81/72 आणि 4 नंबर आहे 75/4. आता जर आपण छेदस्थानचे अंक बघितले 25, 16, 4 तर हे अंक कसे दिसत आहेत तर हे 3 अंक वर्गसंख्या दिसत आहेत. मग वर्गसंख्या दिसत आहेत म्हणल्यावर वर्गाचं काहीतरी लॉजिक असेल आणि ते अंशातून येणार असेल. तर बघा 9 आणि 4 मधला फरक किती असतो 5. म्हणजे यांची वजाबाकी केली तर काय आलं 5चा वर्ग 25. 6 आणि 2 चा फरक किती आला 4, 4 चा वर्ग 16 आला. 7 आणि 2 चा फरक किती आला 2, 2 चा वर्ग किती आला 4.
म्हणजे 8 आणि 1 चा फरक किती यायला पाहिजे 7. 7 चा वर्ग किती आला पाहिजे होता 49, पण यांनी उत्तर काय दिलेलं आहे 72. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. आता हा प्रश्न दिसताना 3 अंकी प्रश्न आहे. मग 3 अंकी प्रश्नामध्ये आपण काय काय चेक करतो तर बघा 3 अंकी संख्यामध्ये आपण एकतर गुणाकार चेक करतो, दुसरी गोष्ट बेरीज चेक करतो किंवा गुणाकार बेरीज आणि कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय आणि वर्गसंख्या आणि घनसंख्या. आता इथे बघताना तर वर्गसंख्या कोणती दिसत नाही, वर्गसंख्येच्या जवळची पण संख्या कोणती दिसत नाही, घनसंख्येच्या पण जवळची कोणती संख्या दिसत नाही. मग आपण काय करूया की आपण बेरीज करून बघूया. 9 आणि 7 ची बेरीज किती आली 16. 8 आणि 5 13, 13 आणि 4 किती आलं 17. 8 आणि 2 10, 10 आणि 6 16. 4 आणि 5 9, 9 आणि 7 16. म्हणजे आपण जर बघितलं तर या अंकांची बेरीज 16 येते, पर्याय क्रमांक 2 चीच फक्त बेरीज 16 येत नाही. पुढील प्रश्न बघा. 1425, 6264, 3681, 4352. जर पर्याय बारकाईने बघितले ठीक आहे तर आपण 2-2 चा गट केला ह्या पर्यायांचा, 2-2 चा गट. तर ही 25 ही वर्गसंख्या आहे, 64 वर्गसंख्या आहे, 81 वर्गसंख्या आहे, पण 52 वर्गसंख्या नाही. मग 25 हा कशाचा वर्ग आहे 5 चा वर्ग आहे. 1 आणि 4 ची बेरीज किती 5, 5 चा वर्ग 25. 6 आणि 2 किती 8, 8 चा वर्ग 64. 6 आणि 3 9, 9 चा वर्ग काय आला 81. 4 आणि 3 7, 7 चा वर्ग 52 येत नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. 366, 648, 42, 254. आता काही मुलं म्हणतील की सर बाकीच्या संख्या 3 अंकी आहेत, ही 2 अंकी. तर असं लॉजिक नसतं बघा. ठीक आहे. सहसा ते लॉजिक तुम्हाला काही सुचलं नाही तर ते लॉजिक लावू शकता, पण अशा पद्धतीचं लॉजिक लावू नका. आता आपण बघूया की ही 36 संख्या दिसते आणि हे 6 दिसते, म्हणजे 6 चा वर्ग 36, हा 8 दिसतोय, 8 चा वर्ग 64 दिसतोय, हा 2 चा वर्ग 4 आहे, पण 4 चा वर्ग काय यायला पाहिजे 16. येथे 25 दिले, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. 13 64 12 27 15 256 14 125. मग 64 काय आहे वर्गसंख्या आहे आणि घनसंख्या पण आहे. 1 आणि 3 ची बेरीज किती 4, 4 चा घन किती 64. 2 आणि 1 किती 3, 3 चा घन किती 27. 5 आणि 1 6, 6 चा घन किती 216. आणि 4 आणि 1 किती 5, 5 चा घन किती 125. म्हणजे 256 ही चुकीची संख्या दिलेली आहे. येथे 216 पाहिजे होतं, तर पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 13. आता हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये काय लॉजिक लागते बघा. तर असे ज्यावेळेस मोठे प्रश्न येतात त्यावेळेस आपण बेरीज करतो किंवा एकाडे एक संख्या बघतो. तर आपण यावेळेस पण एकाडे एक संख्या बघू. 6 आणि 5 ची बेरीज किती आली 11. 7 आणि 4 ची बेरीज किती आली 11. ठीक आहे. 2 आणि 1 ची बेरीज किती आली 3. 0 आणि 3 ची बेरीज किती आली 3. 9 आणि 7 ची बेरीज किती आली 16. 8 आणि 5 ची बेरीज किती आली 13. 5 आणि 4 ची बेरीज किती आली 9. 6 आणि 3 ची बेरीज किती आली 9. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये ही बेरीज समान नाही, बाकी तिन्ही पर्यायामध्ये बेरीज समान आहे. आणि ज्यावेळेस अशी बेरीज समान असते तर त्यामधील फरक काय असतो 0, आणि फरक 0 असल्यामुळं ह्या संख्येला 11 ने भाग जातो. 11 ने भाग जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 2 आणि 4 ला 11 ने भाग जाईल, पर्याय क्रमांक 3 ला 11 ने भाग जाणार नाही. आता पुढील प्रश्न बघूया आपण की काय दिसतंय. तर याकडे एक संख्या मध्ये तर काय लॉजिक दिसत नाही, तुम्ही वाटल्यास चेक करून बघू शकता. ठीक आहे. फक्त इथं दिसेल बघा की 5 आणि 5 10, 7 आणि 3 10, पण बाकीकडे कुठं काय लॉजिक दिसत नाही. मग अजून काय बघू शकतो आपण की 7 त्रिक 21, 7 5 35, 5 9 45 येतं, पण येथे दिले 54.
8 9 72 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 28 16 10 36. ठीक आहे. आता बघूया आपण. तर या प्रश्नाचे उत्तर काय येऊ शकते. तर बघा आपण त्रिकोणी संख्या शिकलेलो आहे. त्रिकोणी संख्या. तर ज्यावेळेस अशा लहान संख्या येतील त्यावेळेस चेक करून घ्या की त्रिकोणी संख्या आहेत का नाहीत. मग पहिली त्रिकोणी संख्या काय 1, दुसरी संख्या 3 1 3 6 10 15 21 28 36. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ पाहिजेत. 36 त्याच्यानंतर येईल 45 45 नंतर 55 66 78 91. ठीक आहे. 105 आणि 120 अशा ह्या त्रिकोणी संख्या आहेत. हे लक्षात घ्या. हे पाठ करून ठेवा, लिहून ठेवा. मग यामध्ये आपल्याला काय दिसतं की 28 ही त्रिकोणी संख्या आहे, 10 पण त्रिकोणी संख्या आहे, 36 पण त्रिकोणी संख्या आहे, 16 ही त्रिकोणी संख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. आता 6115 9178 7156 1109. तर अशा संख्या जर आपण बघितल्या तर यामध्ये आपण मगाशीप्रमाणे बघूया की शेवटचे 2 अंक. आता एकाड एक अंकामध्ये तर काय तुम्हाला बेरीज समान दिसत नाहीये. मग आपण शेवटचे 2 अंक बघू. 6 5 30 यांचा गुणाकार तर 30 येत नाही, पण 6 आणि 5 ची बेरीज 11 येते. 6 आणि 5 ची बेरीज 11, 9 आणि 8 ची बेरीज 17, 7 आणि 6 ची बेरीज काय यायला पाहिजे 13. येथे काय दिले 15. ठीक आहे. 1 आणि 9 ची बेरीज 10 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे आणि आपलं उत्तर पण तेच आहे. पुढील प्रश्न बघूया. 451. आता यामध्ये पण ते लॉजिक बसतंय का, तर ते लॉजिक बसताना दिसत नाहीये. ठीक आहे. फक्त पहिल्या पर्यायात दिसते 4 आणि 1 5. मग दुसरं काय लॉजिक बसू शकतं बघा. वर्गसंख्या म्हणलं तर फक्त 324 ही वर्गसंख्या दिसेल, त्याच्या आसपासच्या संख्या पण दिसणार नाहीत. मग आपण काय करूया की 3च्या पटीतल्या संख्या बघू, म्हणजे कुठल्या संख्येच्या पटीत आहेत का बघू. यांची बेरीज करू पहिली. तर बघा 4 आणि 5 9, 9 आणि 1 10, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 5 आणि 1 6 आणि 3 9, 6 आणि 1 7 आणि 2 9. म्हणजे सगळ्या संख्यांची बेरीज 9 येते, फक्त पर्याय क्रमांक 1 ची बेरीज ही 10 येते, म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. यांची बेरीज 9 येते म्हणजे ह्या 9च्या पटीतल्या संख्या आहेत असा पण अर्थ होतो. आता पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18 हा पेपरला विचारलेला प्रश्न आहे. तर यामध्ये वेगळं उत्तर काय असू शकतं. तर बघा पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 3 आहेत. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 4 आहेत. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 4 आहेत. आणि पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 6 घरं आहेत. म्हणजे पॉईंटच्या पुढे घरांची संख्या कशी आहे सम आहे ह्या 3 पर्यायांमध्ये. दुसरी गोष्ट काय आहे की पॉईंटच्या पुढे जे घरं आहेत त्यामध्ये 49 ही वर्गसंख्या आहे, 25 पण वर्गसंख्या आहे, 49 वर्गसंख्या आहे. मग जर वर्गमूळ काढायचं ठरलंच तर वर्गमूळ काढत असताना या संख्येचं वर्गमूळ निघेल, या संख्येचं वर्गमूळ निघेल, या संख्येचं वर्गमूळ ही दशांश संख्या निघेल, पण याचं वर्गमूळ काढता येणार नाही, म्हणजे त्याचं वर्गमूळ अजून पॉईंटमध्ये जाईल. पूर्ण संख्या हे वर्ग नसेल, त्यामुळे 18चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया. आता या प्रश्नामध्ये काय लॉजिक दिसते बघा. 18 भागिले 12. जर आपण याला संक्षिप्त रूप दिलं, याला जर 6 ने भाग घालवला तर काय आलं 6 त्रिक 18 6 दुने 12. पुढची संख्या आहे 24 भागिले 16. याला पण 8 ने भाग जाईल. 8 त्रिक 24 8 दुने 16. ठीक आहे. म्हणजे 3/2 3/2 येतं हे कळलं आहे आपल्याला. मग येथे बघा 6/4. याला पण 2 ने भाग जाईल. 3 दुने 6 आणि 2 दुने 4. आणि येथे काय येईल 36 भागिले 18 म्हणजे काय आलं 18 दुने 36. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये 3/2 हा भाग येत नाही, फक्त पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. आता पुढील प्रश्न बघूया. ह्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते. प्रश्न क्रमांक 20. तर बघा प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय लॉजिक आहे.
तर आपण ज्यावेळेस अशा संख्या बघितल्या, आता ह्या वर्गसंख्येच्या जवळ पण संख्या नाहीत, घनसंख्येच्या जवळ पण संख्या नाहीत, यांची बेरीज करून बघूया आपण. ह्या समसंख्या आहेत. मग समसंख्या आहेत म्हणल्यावर पुढची स्टेप काय बघूया आपण, की याला 4 ने भाग जातो का. तर बघा 4 ने भाग जातो तिन्ही संख्याला, फक्त पर्याय क्रमांक 1 ला 4 ने भाग जात नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 21. आता प्रश्न क्रमांक 21 मध्ये 729 ही घनसंख्या दिसते मला, 9चा घन आहे आणि 27चा वर्ग आहे. मग आपण चेक करूया उत्तरांमध्ये वर्गसंख्याचे येते का घनसंख्या येते. आता 512 हा 8चा घन आहे, ठीक आहे. 216 हा 6चा घन आहे आणि 243 हा कशाचाच घन नाही. घन कोणता आहे, 343. 343 ही घनसंख्या आहे, 243 नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 323, 255, 304 आणि 289 यामध्ये आता मला बेरीज जर करून बघितली तर 3 आणि 3 6, 6 ने 2 8, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 4 आणि 3 7, 8 आणि 2 10, 9 19. म्हणजे ह्या दोन संख्या काय आल्यात, मूळ संख्या आल्यात, बाकीच्या कशा आल्यात तर त्या समसंख्या आल्यात. म्हणजे बेरीज येऊन हे प्रश्न सुटणार नाही. पुढे आपण चेक केलं की याकडे एक संख्या की 3 आणि 3 मध्ये काही लॉजिक येईल की 2 येईल मध्ये, तर ते पण लॉजिक काही बसत नाहीये. ठीक आहे. मग काय असू शकतं, तर इथे मला दिसतंय 289. 289 हा 17चा वर्ग आहे. म्हणजे मला असं चेक करावं लागेल की 17च्या पटीतील संख्या आहेत का ह्या, 17ची पट, 17च्या पटीतील संख्या आपल्याला चेक करावं लागतील. जर बाकीच्या दोन संख्या 17च्या पटीतील असेल तर एक संख्या 17च्या पटीतील नसेल. बघा 289 2, आता याला जर 17 ने भागलं तर काय आलं, 17 एके 17, ठीक आहे. 17 9 53 असे 19 ने, म्हणजे ह्याला 17 ने भाग जातोय, ह्याला 17 ने भाग जातोय, याला पण भाग घालूया. 17 एके 17, 17 पाची किती आलं 85. तर याला पण 17 ने भाग जातोय, याला बघा 17 एके 17 राहिले किती 13. आता 134 ला 17 ने भाग जात नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पण ह्या प्रश्नाचं लॉजिक कशा पद्धतीने काढलं हे खूप महत्त्वाचं आहे. आता पुढील प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न आपण एक व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये लिहूया. 625 भागिले 536. दुसरा पर्याय आहे 34 भागिले 29, 181 भागिले 91 आणि 764. आता ज्यावेळेस मी संख्या लिहितोय त्यावेळेस मला जाणवते की 25 वर्ग संख्या आहे, 36 वर्ग संख्या आहे, 4 9 वर्ग संख्या आहे, 81 आणि 1 ही पण वर्ग संख्या आहे आणि 64 ही पण वर्ग संख्या आहे, पण 98 वर्ग संख्या नाही. मग चेक करूया आपण. 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 9चा वर्ग 81, 7चा वर्ग 49 येतो, 4चा वर्ग काय येतो 16 येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया. 10 20 6 12. आता 10 20 6 12चं लॉजिक काय असेल बघा बरे. 10 20 6 12 आता काय असू शकते बघा उत्तर. बघूया आपण कशा पद्धतीने लॉजिक असेल. आता आपण जर ह्या संख्या बघायला गेलो त्रिकोणी संख्या तर 1 3 6 10, त्याच्यानंतर काय येईल 15 21. म्हणजे 10 ही आहे त्रिकोणी संख्या, 6 आहे पण 20 आणि 12 नाही. म्हणजे त्रिकोणी संख्येचं लॉजिक यामध्ये गेलं, त्रिकोणी संख्येचं लॉजिक नाही दिसत आहे. मग काय असू शकतं बघा की आपण गुणाकाराच्या स्वरूपात जर संख्या लिहिल्या तर हे काय आलं 5 2 10, 4 25, यामध्ये 42 6 आणि 3 चौक 12. म्हणजे ह्या एकाड एक संख्यांचा काय आहे गुणाकार आहे आणि यामध्ये 5 आणि 2 मध्ये 3चा गॅप आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय आलं 10. या प्रश्नामध्ये उत्तर आलं 10.
तर अशाही पद्धतीने हे आपल्याला प्रश्न चेक करायचे असते. जेवढे जास्त लॉजिक तुमचे डेव्हलप होतील तेवढे प्रश्न हे सोपे जातील. आता हा प्रश्न बघितला कीच कळतो की 3 आणि 1 ची बेरीज 4, 6 आणि 2 ची बेरीज 8, 1 आणि 5 ची बेरीज 6 आणि 5 आणि 4 ची बेरीज 9 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर मग असे जास्तीत जास्त प्रश्न सोडवले की आपल्याला ते लॉजिक पण लगेच समजायला सोपं जातं. पुढील प्रश्न बघा. आता हे काय आहे? 93 डिग्री, 42 डिग्री, 65 डिग्री आणि 31 डिग्री. जर आपण हे खालचे 3 बघितले तर ते लघु कोण आहेत, हा फक्त विशाल कोण आहे, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. पुढील बघा. वर्गमुळात 64, वर्गमुळात 16, वर्गमुळात 169 आणि वर्गमुळात 256. आपण काय करूया की यांचं वर्गमूळ काढूया. हे काय आलं? 8, हे आलं 4, हे आलं 13, हे काय आलं? 16. मग जर बघितले आपण ह्या संख्या तर ही संख्या कशी आली? 13. तर ही संख्या आली मूळ संख्या. बाकीच्या संख्या कशा आल्या? तर बाकीच्या संख्या समसंख्या आहेत. 13 ही फक्त मूळ संख्या आहे, म्हणून उत्तर काय येईल? वर्गमुळात 169. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. 12/5, 14/3, 17/4, 7/2. म्हणजे ह्या संख्या कशा आहेत? तर हे अपूर्णांक दिलेले आहेत. अशा पद्धतीने हे अपूर्णांक दिलेले आहेत. मग अपूर्णांकाचे टाईप आपण बघितले आहेत. अपूर्णांक कशा टाईपचे असतात? तर अपूर्णांक 2 टाईपचे असतात बघा. एक असतात आवर्ती, एक असतात अनावर्ती. आवर्ती म्हणजे भाग त्याचा थांबतो. आता 5 ने 24 ला भाग दिला, 12 ला भाग दिला तर 2.4 येतं. 17 ला जर 4 ने भागला आपण तर ते काय आलं? 4.25. 7 ला जर 2 ने भागलं तर 3.5 आलं. पण 14 ला जर आपण 3 ने भागायला गेलो, ठीक आहे, तर ते काय येतं बघा? 4.666666. म्हणजे यामध्ये हे 6 थांबतंय का? हे 6 थांबत नाही, ते कंटिन्यू पुढे चालत चाललेलं आहे. त्याच्यामुळं उत्तर काय येईल? 14/3, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. वर्गमुळात काय आहे? 8, वर्गमुळामध्ये 15, वर्गमुळामध्ये 19, वर्गमुळामध्ये 9. तर याचं वर्गमूळ निघतंय बघा. वर्गमुळामध्ये 9चं 3. म्हणजे ह्या 3 संख्या कशा आल्या? ह्या 3 संख्या आल्या अपरिमेय. ह्या 3 संख्या कशा आहेत? अपरिमेय. आणि ही संख्या कशी आहे? परिमेय. ठीक आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 29चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. आता संख्याने अंतर पाहिजेच. आपण ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न सोडवतो त्यावेळेस. प्रश्न क्रमांक 30 बघूया. बघा काय असेल प्रश्न. यांची बेरीज केली तर काय येईल बघा? 5 आणि 2 7 आणि 1 8, 4 आणि 5 9 आणि 3 12. म्हणजे बेरजेतून हा प्रश्न सुटताना दिसत नाहीये. 9 आणि 3 12 आणि 4 16, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9. म्हणजे बेरजेतून तर हा प्रश्न सुटत नाहीये. ठीक आहे. मग आता आपण पुढील लॉजिक बघूया आपण. बघा की 5 आणि 1 6, 6 ला जर मी 2 ने भागलं तर 3 उत्तर आलं. 4 आणि 5 9, 9 ला जर मी 3 ने भागलं तर 3 उत्तर आलं. 9 आणि 3 12, 12 ला मी 4 ने भागलं तर काय आलं उत्तर? 3. 2 आणि 4 6, 6 ला मी 3 ने भागलं तर उत्तर काय आलं? 2. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. 24 भागिले 56, 9 भागिले 21, 36 भागिले 84 आणि शेवटी काय आहे? 16 भागिले 28. मग आता आपल्याला काय दिसतंय बघा यामध्ये की आपण मग अशी ज्या पद्धतीने भाग देऊन बघितला होता त्या पद्धतीने भाग जातोय ह्या संख्याला. 8 त्रिक 24, 8 7 56, 3 त्रिक 9, 3 7 21. म्हणजे 3/7 हा पूर्णांक आपल्याला सापडतोय. 12 त्रिक 36, 12 7 84, 4 चौक 16, 4 7 28. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये 4/7 येते. बाकी सगळीकडे 3/7 हे आपलं उत्तर कॉमन राहते. प्रश्न क्रमांक 32 बघूया. 32 72 16 98.
आणि मग याचे उत्तर काय असेल? तर 16 ही वर्गसंख्या आहे, पण बाकीच्या वर्गसंख्या दिसत नाहीत. जर आपण 32 बघितलं तर 16ची दुप्पट 32 असते. ठीक आहे, म्हणजे जर आपण 32ला जर 2ने भागलं तर काय आलं? 16. तसंच खाली पण लॉजिक चेक करूया. 72ला 2ने भागलं 36 आलं, 16ला 2ने भागलं 8 आलं, आणि 98ला 2ने भागलं 49 आलं. म्हणजे 49, 36 आणि 16 ह्या वर्गसंख्या आहेत, आणि 16ची निमपट 8 ही वर्गसंख्या नाही, म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, 842, 111, 963, 2793. म्हणजे ह्या ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न येतात त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की ह्या 3 अंकी 4 अंकी संख्या आहेत, म्हणजे यांचं लॉजिक ह्या संख्यांमध्येच असतं. ठीक आहे, मग बघूया आपण. येथे काय दिसतंय? 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8. ठीक आहे, मग किंवा असं आपण म्हणू शकतो की हा 2चा पहिला घात आहे, हा 2चा दुसरा घात आहे, हा 2चा तिसरा घात आहे, असं पण म्हणू शकतो. हा 1चा पहिला घात आहे, हा 1चा दुसरा घात आहे, हा 1चा तिसरा घातांक आहे, 3चा पहिला घातांक आहे, आणि हा 3चा दुसरा घातांक आहे. 6 हा कोणताच नाही. आता खाली बघूया. 3चा पहिला घात आहे हा, 3चा दुसरा घात, आणि 27 हा 3चा तिसरा घात. म्हणजे सिक्वेन्स 1, 2, 4 ह्या पर्यायामध्ये फॉलो होतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये फॉलो होत नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता पुढील बघूया. 72, 30, 90 आणि 8. आता 72, 30, 90, 8 ह्या कशा संख्या नाहीत हो? ह्या म्हणजे आपण त्रिकोणी संख्या चेक करतो त्यामध्ये पण नाहीत, चौकोनी संख्या म्हणजेच वर्गसंख्या त्या पण नाहीत. मग यामध्ये काय लॉजिक असेल बघूया आपण. 72 म्हणजे आपण मग अशाच्या पद्धतीने लिहिलं तर तसं लिहून बघूया. 8 9 72, 5 36, 9 10 90, आणि 4 2 8. म्हणजे सगळीकडे जर बघितलं तर 8 9 72, 6 5 36, 9 10 90. म्हणजे 8 आणि 9 मध्ये एकचाच फरक आहे. 5 आणि 6 म्हणजे सलग ज्या दोन संख्या त्यांचा तो गुणाकार आहे, आणि 4 आणि 2चा गुणाकार 8 येतो, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. 9.6, 4.1, 6.4, 8.5. आता 9 आणि 6 मधला फरक आहे 3, 4 आणि 1 मधला फरक आहे 3, 6 आणि 4 मधला फरक आहे 2, 8 आणि 5 मधला फरक आहे 3, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 36. 9/4, 9/3, 9/6, 9/5. आता 9/4 ला भाग जातो का? नाही, इथं भाग जातोय 3. इथं काय येईल? 3/2 हे 9/5च. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे कसे आहेत? हे अपूर्णांक आहेत. हे कसे आहेत? अपूर्णांक आहेत. पर्याय क्रमांक 2 हा पूर्णांक आहे, म्हणून उत्तर काय येईल? 36चं पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. 24 80 05. आता काय असू शकतं बघा. 24 मध्ये मी 1 मिसळलं, 25 ही वर्गसंख्या मिळते मला. 80 मध्ये 1 मिसळलं, 81 ही पण वर्गसंख्या मिळते. 0 मध्ये 1 मिसळलं ही वर्गसंख्या मिळते. 5 मध्ये 1 मिसळलं, 6 ही वर्गसंख्या मिळत नाही, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया. 826, 412, 721, 927. मग येथे दिसतानाच दिसते बघा, 4ची तिप्पट आहे ही 12, 7ची तिप्पट आहे 21, 9ची तिप्पट आहे 27, पण 8ची तिप्पट 24 येते, म्हणून 38चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्न बघूया. 1210, 3795, 81, 8129, 5831. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. आणि मग यामध्ये आपण एकाडे एक संख्या चेक करतो बघा. बघूया. 1 आणि 1 2, 2 आणि 1 0, 2 2, 9 आणि 3 12, 7 आणि 5 12, 8 आणि 2 10, 9 आणि 1 10, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे, उत्तर तेच येईल. प्रश्न क्रमांक 40. 149, 405, 126, 232. ठीक आहे. आता काय उत्तर असू शकतं बघा.
यांची एकाकडे एक संख्या बघितली तर त्याच्यामध्ये काय लॉजिक दिसत नाही आहे. दुसरे की 3 ने भाग जाणाऱ्या संख्या जरी बघितल्या आपण तर याला 3 ने भाग जातोय, याला 3 ने भाग जातोय, हे पण नाही. विषम संख्या बघितली तर ही विषम संख्या येते, ही विषम संख्या येते. मग आता 3 अंकी संख्या आहेत म्हणल्यावर वर्ग संख्या जवळच्या कुठल्या आहेत ते बघूया. बघा याच्या जवळची वर्ग संख्या काय आहे, याच्या जवळची वर्ग संख्या आहे 144, याच्या जवळची वर्ग संख्या आहे 144, याच्या जवळची वर्ग संख्या आहे 400, याच्या जवळची वर्ग संख्या आहे 121 आणि याच्या जवळची वर्ग संख्या आहे 225. एक मिनिट, हां ठीक आहे. जर आपण बघितलं तर यामध्ये 5चा फरक आहे, यामध्ये 5चा फरक आहे, यामध्ये 5चा फरक आहे, यामध्ये 7चा फरक आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया. 41 ते 45 साठी सूचना गटाशी जुळणारी संख्या पर्यायातून निवडा आणि अचूक 2 पर्याय आपल्याला ते लिहायचे आहेत. म्हणजे हे 4 पर्याय एका सिक्वेन्समध्ये आहेत, 5वी संख्या ही वेगळी असू शकते, त्यामुळे ती संख्या आपल्याला शोधायची आहे. तर बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 41. आता 41 आहे, 34 आहे, हा 41 नंबरचा प्रश्न आहे, सॉरी, हा 41 नंबरचा प्रश्न आहे आणि ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत, 34, 58 आणि 82, आणि याच्याशी जुळणाऱ्या अजून 2 संख्या आपल्याला शोधायच्यात. तर बघा 34ला 2 ने भाग दिला तर 17 येतं मूळ संख्या, 58ला 2 ने भाग दिला तर 29 आलं मूळ संख्या, 82ला 2 ने भाग दिला तर 41 आलं मूळ संख्या, 8ला 2 ने भाग दिला 9 मूळ संख्या नाही आहे, 22ला 2 ने भाग दिला 11 मूळ संख्या आहे, 142ला 2 ने भाग दिला तर 71 मूळ संख्या आहे, आणि 114ला 2 ने भाग दिला 57 मूळ संख्या नाही, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2 व 3. पुढील प्रश्न बघूया आपण. आता 42 मध्ये काय दिलेलं आहे, 37, 27, 5, 4, 7, 9. आता मला यामध्ये हे सगळे अपूर्णांक तर दिसत आहेत, वेगळं काय लॉजिक दिसेल बघा. यांच्यामधील फरक चेक केला तर तो दिसत नाहीये. 5 आणि 4 ची बेरीज 9 आली, वर्ग संख्या आली, 7 आणि 9 ची बेरीज 16 आली, वर्ग संख्या आली. मग मी काय करेल की लहान संख्या मला सहज दिसत आहेत. आता इथे पण दिसतंय मला 1 आणि 3, 4 ही वर्ग संख्या आहे. मग मी चेक करूया की 37 आणि 27 ची बेरीज 64 ही पण वर्ग संख्या आहे. म्हणजे खाली बघूया, 17 9 26 ही वर्ग संख्या नाही, 23 आणि 12 35 ही वर्ग संख्या नाही, 62 आणि 38 100 ही वर्ग संख्या आहे, आणि 1 आणि 3 4 ही पण वर्ग संख्या आहे, म्हणून उत्तर येईल 3 व 4. पुढील प्रश्न बघूया. 269, 746, 584 आणि त्याप्रमाणे खालचे आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. मग बघूया आपण, ह्या सगळ्या संख्या वेगवेगळ्या दिसत आहेत, मग काय लॉजिक असू शकतं. एकाकडे एक संख्या बघितल्या तर त्यामध्ये लॉजिक दिसत नाहीये. बेरीज करून बघूया आपण. 6 आणि 2 8, 8 आणि 9 17, 7 आणि 4 11, 11 आणि 7 16, 11 आणि 6 16, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17. म्हणजे सगळीकडे बेरीज 17 येते. मग खाली कोणत्या संख्यांची बेरीज 17 येते तर बघा, 8 आणि 8 16 आणि 1 17, 9 आणि 2 11 आणि 6 16. म्हणजे 43 उत्तर पर्याय क्रमांक 1 व 3 हे येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44. 380, 600, 156. मग मला इथे काय दिसते बघा, 380 20चा वर्ग वजा 20, 25चा वर्ग वजा 25, 13चा वर्ग वजा 13 असं पण दिसतंय. अजून एक लॉजिक आहे यामध्ये. काय लॉजिक आहे, 19चा वर्ग अधिक 19, ठीक आहे. यामध्ये 24चा वर्ग अधिक 24, यामध्ये 12चा वर्ग अधिक 12. अजून एक लॉजिक दिसतंय मला. कोणतं की 19 गुणुले 20 380, 24 गुणुले 25 600 आणि 12 गुणुले 13 156. म्हणजे एवढे लॉजिक तर सहज समजून येत आहेत. मग तुम्ही बघा की तुम्हाला काय लॉजिक दिसतंय यामध्ये.
तर आपण बघूया की 702 मध्ये 27 मिसळलं की काय आलं 729, म्हणजे 702 काय येईल बघा, 27चा वर्ग वजा 27. पहिलं लॉजिक हे पण फॉलो होते. पुढचं बघूया आपण 650 मध्ये किती मिसळल्यावर वर्ग संख्या येईल 26. 676 म्हणजे 650 ला काय येईल की 26चा वर्ग वजा 26, म्हणजे पर्याय 1 व 2 तर फॉलो झालेत. आता 771च्या पुढील वर्ग संख्या काय असती 900 असती, म्हणजे 771 अधिक 29 900. 29चा वर्ग वजा 29 हे तर येणार नाही, म्हणजे हे लॉजिक चुकलेलं आहे. आता 520च्या पुढची वर्ग संख्या काय आहे 529, 9 ॲड केलं 529. 9चा वर्ग वजा 9 हे पण लॉजिक लागू होत नाही, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 व 2. शेवटचा प्रश्न बघूया. 18 24 30 6 8 10 30 40 50. आता यामध्ये मला काय दिसतंय बघा की ह्याला 6 ने भाग जातोय. 6 18 6 24 6 5 30, याला 2 ने जाते 2 6 2 8 2 5 10. हे शून्य उडवले की 3 4 5 आलं, म्हणजे सगळीकडे 3 4 5 दिसते मला. मग आता खाली बघूया 3 3 9 3 4 12 3 5 15 7 1 21. मग ह्याला भाग जात नाही, 3 नेच भाग जातोय. मग 3 ने भाग गेल्यावर काय येईल 3 7 21 3 8 24 3 9 27. हे तर उत्तर कन्फर्म झालं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. आणि ह्या कसल्या संख्या आहेत तर ह्या पायथागोरसच्या थेरमचे त्रिकूट आहेत. तर हे पण आहे आणि भाग दिला तर ते सगळं समानच येतं, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 व 3. तर अशा पद्धतीने आज आपण ही स्वाध्याय मालिका घेतलेली आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण इंग्रजी वर्णमाला घेऊन येत आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना